हाय नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लर्न अँड ग्रो मध्ये। या चॅनलवर आपण मराठी व्याकरण पाहत आहोत। आपण पाहणार आहोत टेट एक्झामसाठी सराव संच काढलेला आहे मी। टेट एक्झाम मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत ते आज आपण सोडवणार आहोत। तर पहा, पहिला प्रश्न आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिला प्रश्न आहे बघा, अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा। सामान्य रूप या घटकावर आधारित हा प्रश्न आहे बघा। पर्याय आहेत लिंबू, लिंबा, घोडा, घोड्या, फूल, फूल आणि चौथा आहे जीभ, जिभे। आता बघा, आपण या शब्दांचं सामान्य रूप करताना काय होतं ते दिलेलं आहे, त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत। लिंबूचं लिंबाच होतं मित्रांनो, कारण आपण बघा जर त्याला प्रत्यय लावत असेल चा, ची, आता बघा लिंबाचा, मग त्या लिंबूचं काय होतं, लिंबा होतं, म्हणजे बरोबर आहे। तसेच घोडाचं काय होणार आहे, घोड्यात किंवा घोड्याचा म्हणलं की किंवा घोड्यासाठी डॅच होतं, म्हणजे हे पण सामान्य रूप बरोबर आहे। फूल, फुलात तो हा पर्याय लावताना काय होतं, फुलचं फुलाला होतं, म्हणजे ल ला काना येतो, तिथं सामान्य रूप फुला हे होतं। परंतु इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, फूल दिलेलं आहे, म्हणून हेच काय आहे तर अयोग्य प्रकारे केलेलं सामान्य रूप आहे। तसेच पर्याय क्रमांक 4 आहे जीभ, जिभे। आता बघा, याला साठी हा पर्याय लावला तर काय होणार, जीभ, जिभेसाठी किंवा जिभेचा, म्हणजे जीभचं सामान्य रूप काय होतं तर जिभे होतं, हे पण काय आहे बरोबर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय आहे उत्तर येतं याचं, कारण फुलचं काय येतं सामान्य रूप फुला हे येतं। पुढचा आहे बघा प्रश्न, पुढील शब्दांमधून संस्कृत प्रत्यय ओळखा। बघा आता, पर्याय क्रमांक 1 कू, पर्याय 2 दू, पर्याय 3 नारा, पर्याय 4 मान। आता याच्यामध्ये कू आणि दू हे काय आहेत, उपसर्ग आहेत। उपसर्ग मित्रांनो शब्द लिहिण्याच्या आधी लावतात, त्याला काय म्हणतात तर उपसर्ग, आणि प्रत्यय शब्दाच्या शेवटी लिहिले जातात किंवा शेवटी लागतात, म्हणून त्याला प्रत्यय म्हणतात। तर इथं कू आणि दू म्हणजे पर्याय 1 आणि 2 हे काय आहेत तर उपसर्ग आहेत, म्हणजे यांचा तर प्रश्नच मिटला, हे उत्तर येणार नाही। आता प्रत्यय राहिले 2, नारा आणि मान। तर नारा हा काय आहे तर मराठी प्रत्यय आहे, त्यामुळे हा पण पर्याय कट होतो, आणि मान हा संस्कृत प्रत्यय, आपल्याला इथं संस्कृत प्रत्यय विचारलेला आहे, म्हणून मान हा काय आहे तर संस्कृत प्रत्यय आहे, मग उत्तर येणार पर्याय क्रमांक 4। तसेच पुढचा प्रश्न आहे बघा, योग्य अनेकवचनी रूप ओळखा। प्रश्न आहे पर्याय आहेत मडक, शेपटा, झुला आणि शिंगे। आता बघा, मडक हे काय आहे तर एकवचनी पण नाही, अनेकवचनी पण नाही। मडके हे काय आहे तर एकवचनी आहे, आणि त्याची मडकी काय होतं तर अनेकवचनी होतं। तसेच दुसरं शेपुटा, शेपुटा पण हे पण एकवचनी पण नाही आणि अनेकवचनी पण नाही। शेपटी हे एकवचनी आहे आणि शेपट्या हे काय होतं तर अनेकवचनी रूप होतं। आणि झुला हे काय आहे तर एकवचनी आहे, आणि झुलाचं अनेकवचन काय होतं तर झुले होतं। आणि शिंग एकवचनी आहे आणि शिंगे काय आहे तर अनेकवचनी आहे, म्हणजे ह्या पर्यायातील पर्याय क्रमांक 4 हे काय आहे तर अनेकवचनी आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न 4, पुढील क्रियापद रूपांमधून चुकीचे रूप ओळखा म्हटलेलं आहे। तर बघा, आता इथं कोणते कोणते क्रियापद दिलेले आहेत। पर्याय आहेत 1 जा, पर्याय 2 जाईन, पर्याय क्रम 3 जायचे आहे, आणि पर्याय 4 आहे जावल। म्हणजे जा, जाईन, जायचे आहे हे काय आहेत तर क्रियापदाचे योग्य रूप आहेत, परंतु जावल हे काय आहे तर क्रियापदाचे चुकीचे रूप आहे, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा आहे बघा प्रश्न 5, पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव नाही। बघा, पर्याय आहेत 1 सासू, 2 भाऊ, 3 चाक आणि 4 आहे परंतु। आता बघा, सासूचं काय आहे तर हा स्वसू या शब्दापासून, या स्वसू या संस्कृत शब्दापासून सासू हा शब्द तयार झालेला आहे, म्हणजे हा तद्भव आहे।
तसेच भाऊ, भ्रातृ या शब्दापासून, ह्या संस्कृत शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे, म्हणजे हा तद्भव शब्द आहे. आणि चक्र या संस्कृत शब्दापासून चाक हा शब्द तयार झालेला आहे, म्हणजे हा तद्भव शब्द आहे. म्हणजे हे तिन्ही पण तद्भव शब्द आहेत. परंतु पर्याय क्रमांक 4, परंतु हा संस्कृतमधून आहे तसा घेतलेला शब्द आहे. म्हणजेच हा काय आहे तर तत्सम शब्द आहे. परंतु हा काय आहे तर तत्सम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. तसेच पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 6वा. पुढील विभक्ती प्रत्ययांमधून पंचमीचे प्रत्यय ओळखा. पर्याय क्रमांक 1 चा चीचे, पर्याय 2 ऊन हून, पर्याय 3 सला नाते, पर्याय क्रमांक 4 त इ आ. तर बघा, चा चीचे हे कोणत्या विभक्तीचे आहेत तर चा चीचे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. पर्याय क्रमांक 2 ऊन हून हे आहेत पंचमी विभक्तीचे प्रत्यय. आणि सला नाते हे आहेत द्वितीया आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय. आणि त इ आ हे आहेत सप्तमी विभक्तीचे प्रत्यय. म्हणजे पंचमी विभक्तीचे प्रत्यय ऊन हून हे आहेत. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा आहे बघा, शांत या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. पर्याय 1 नीरव, 2 निखळ, पर्याय 3 निर्मळ आणि 4 आहे निव्वळ. तर याच्यातील उत्तर येतं नीरव हे काय आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो. पुढील 8वा प्रश्न आहे बघा, पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा. आत्ता सांगितल्याप्रमाणे उपसर्ग शब्द लिहिण्याच्या आधी लिहितात आणि प्रत्येक शब्द लिहिण्याच्या नंतर लागतात. तर इथं बघा पर्याय आहेत 1 यथा, पर्याय क्रमांक 2 ईक, पर्याय क्रमांक 3 दार, पर्याय क्रमांक 4 वाण. आता यथा हा एकच उपसर्ग ह्या पर्यायांमध्ये आहे, कारण ईक, दार आणि वाण हे सगळे काय आहेत तर प्रत्यय आहेत. म्हणजे हा काय येणार आहे, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 यथा. पुढचा प्रश्न आहे बघा, इकडे आड तिकडे विहीर या म्हणींचा अर्थ ओळखा. पर्याय आहे 1 मुबलक पाणी उपलब्ध असणे, पर्याय 2 दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे, पर्याय क्रमांक 3 एका वेळी 2 सुसंधी मिळणे, पर्याय क्रमांक 4 एखाद्या गावी नदी असणे. आता बघा, इकडे आड तिकडे विहीर इथं म्हणी आहे, म्हणजे याचा शब्दशः अर्थ इथं घेतला जाणार नाही. म्हणजे मुबलक पाणी उपलब्ध असणे आणि एखाद्या गावी नदी असणे, म्हणजे ह्यात शब्दशः अर्थ झाला त्याचा, हा इथं आपल्याला घ्यायचा नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा बाद झाले. तर आता पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये काय येणार आहे तर दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे, एका वेळी 2 सुसंधी मिळणे. आता बघा, इथं काय म्हणलेलं आहे, इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणले, म्हणजे समस्या किंवा अडचण असणे असा याचा अर्थ होतो. म्हणजे संधी मिळणे असा होत नाही. म्हणजे दोन्हीकडून सारख्या अडचणीत सापडणे हे याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. पुढचा हा प्रश्न, पुढील नावांमधून कवयित्रीचे नसलेले नाव ओळखा म्हणलेलं आहे. आता बघा, शांता शेळके, आरती प्रभू, अरुणा ढेरे, इंदिरा संत हे पर्याय आहेत. तर शांता शेळके, अरुणा ढेरे आणि इंदिरा संत ह्या काय आहेत तर कवयित्री आहेत. परंतु आरती प्रभू हे काय आहे, एका कवीचं नाव आहे. ही कवयित्री नाही आहे तर कवीचं नाव आहे, हा पुरुष आहे. मग यांचं नाव काय आहे, आरती प्रभू कोणाचं नाव आहे तर आरती प्रभू हे त्यांचं टोपण नाव आहे. आणि त्यांचं मूळ नाव काय आहे तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. ते कवी आणि लेखक आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. तसेच पुढचं पहा, 11वा प्रश्न, अपूर्वाई हे प्रवास वर्णन कोणी लिहिले आहे. पर्याय आहे वि भा देशपांडे, 2 गो पु देशपांडे, 3 पु ल देशपांडे आणि 4 आहे ना ग देशपांडे. तर अपूर्वाई हे प्रवास वर्णन पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे यांनी हे प्रवास वर्णन केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. समजलं मित्रांनो, आज आपण 11 प्रश्न पाहिले. हा होता सराव संच. हा तुम्हाला अभ्यासण्यासाठी खूप सोपा जाईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.